नमस्कार, मी गणेश जाधव आणि आपण पाहत आहात एमसीएन न्यूज. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार ही निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला बघायला मिळत आहे. प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज आपल्यासोबत माझा प्रभाग, माझं व्हिजन आणि या प्रभागाचं नेमकं व्हिजन काय आहे हे आपण अनेक उमेदवारांकडून त्या ठिकाणी जाणून घेतोय. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 22 चे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार. प्रभाग क्रमांक 22 मधून सध्या ते उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. संतोष खेंडगे हे आपल्यासोबत आहे. सर, तुमचं माझं प्रभाग माझं व्हिजन या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर सर, पहिल्या प्रश्नाकडे येत असताना मला सांगाल का या पक्षामध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करताय? माझा जन्मच या पक्षामध्ये हं, झालेला आहे. हं, मला दुसरा पक्ष माहित नाही, दुसरी निशाणी माहित हं. नाही. गद्दारांनी आता आमचं धनुष्यबाण नेलं, त्यामुळे आता आम्ही पूर्वीचीच निशाणी आमची मशाल आहे. ही आमची आम्ही पहिला विजय आम्हाला या संभाजीनगर शहरामध्ये हं. जो विजय मिळालेला आहे, तर मशाल या निशाणीवरच मिळाला होता. सावे साहेबांनी आपलं मोरेश्वर सावे हे खासदार झालेले हं. आणि मध्ये आम्हाला धनुष्यबाण हं, निशाणी हं, मिळाली. हं. ती आता गद्दारांनी घेऊन गेलेले. अच्छा, एक बाळासाहेब ते एक शिवसैनिक असा हो. तुमचा अगदी येस. प्रवास आहे. तुम्ही सभागृहात माजी सभागृह नेता देखील राहिलेला आहे. तर तो अनुभव काय आहे आणि त्यावेळची कामं तुम्ही काय केलं? मी त्यावेळेला सभागृहामध्ये 2005 ते हं. 10 या बॉडीमध्ये मी जेव्हा होतो, हं. त्यावेळेला या भागाचं म्हणजे मी ज्या भागाचं नेतृत्व हं, हं. करत होतो, हं. त्या भागामध्ये अक्षरशः खेड्यासारखी परिस्थिती होती. न्यायनगर हुसेन कॉलनी असं माझं प्रभागाचं वार्डाचं नाव होतं आणि मी त्या वार्डाचा नगरसेवक होतो. हं, हं. त्या ठिकाणी अगदी खेड्यागावासारखी परिस्थिती असताना हं, हं. मी त्या ठिकाणी मी तिथलं ड्रेनेज असेल, पाणी हं, असेल, हं. खडीकरण रोड असेल, अगदी. हे मी त्या ठिकाणी कामं केले हं. आणि त्या काम करत असताना हं. मी आमच्या त्या भागामध्ये मी एक पुंडलिक नगर पाण्याची टाकी ही जवळपास 14 वर्षापासून तिथं पाण्याची टाकी बनवून ठेवलेली होती. हं, हं. परंतु त्या तेव्हा टाकीत पाणी पाणी नव्हतं. तर ते पाणी मी ज्या टायमाला सभागृह नेता झालो हं. आणि त्या टायमाला मी सभागृह नेता असताना हं. मी त्या ठिकाणी सभागृहामध्ये वेळोवेळी हं, हं. आवाज उठवून हं. त्यावेळी त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आणलं अच्छा. आणि त्या परिसराला पाण्याचा प्रश्न हा मी त्या टायमाला अच्छा. सोडवला. पाण्यासाठी देखील तुम्ही अनेक वेळा आंदोलनं केलेली आहे, असं ऐकलेलं आहे. तर काय पाण्यासाठी तुम्ही काम केलंय? म्हणजे आजही छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी मिळत नाहीये. तर यामागचं कारण काय? कारण तुम्ही म्हणताय, की मी पाण्यासाठी काम केलेलं आहे आणि पाणी देखील आता सुरळीत सुरू आहे असं म्हणताय. पण अद्याप देखील संभाजीनगरकरांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नाही, आता कसं झालं, मी 2005-10 ला आता हं, जवळपास 15 वर्षाचा कार्यकाळ निघून गेला. हं, 15 वर्षामध्ये तिथं पूर्वी जर समजा एक कुटुंबामध्ये जर 3 सदस्य होते, हं, हं, आता त्या ठिकाणी जवळपास 4, 5 या हं, हं. 10 अगदी. सदस्यांची संख्या वाढली. हं, हं, पॉप्युलेशन वाढलं हं. आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा आता निर्माण झाला आणि हा पाणी प्रश्न तसा त्या ठिकाणी भाडेकरू वाढले. हं, हं. म्हणजे पाणी आल्यानंतर त्या भागामध्ये जवळपास भाडेकरूंची पण शहराचं विस्तारण हा झालं. विस्तार वाढला हं. आणि शहराजवळ आणि की शहराच्या सिटीच्या जवळ हा पुंडलिक नगर भाग असल्या कारणाने अच्छा, जवळ दळणवळणाच्या सोयीनुसार लोक जास्त राहण्यासाठी त्या भागात आले अच्छा. आणि त्यामुळं तिथलं आता पाण्याची परत समस्या निर्माण झालेली. त्यासाठी आता समांतर जलवाहिनीमधून या भागाला पाणी मिळणार आहे. परंतु लोकं आता म्हणतात, हं, की आम्ही 24 तास पाणी देऊ असं ते म्हणतात. हं, मुळात 24 तास पाणी हे समांतरमध्ये हं, मीटर गेजनीच पाणी येणार. एम-आय-डी-सीमध्ये हं. जसं मीटरनी अच्छा. पाणी येतं का, अगदी. तर 24 तास नाही ते 48 तासच पाणी राहणार आहे. अच्छा. तर 2005 मध्ये तुम्ही नगरसेवक होता. तर त्यावेळी केलेली कामं काय आहेत तुमची? मी 2005 ते 10 नगरसेवक असताना हं, गुंठेवारी भाग असल्या कारणाने या हं, ठिकाणी विकास कामं होत नव्हती. हं, विकास कामं होत नसताना हं, मी त्या ठिकाणी गुंठेवारीवर सर्वप्रथम गुंठेवारी लागू करा, हं, हं. यासाठी मी सभागृहामध्ये भांडलो आणि अच्छा. मग गुंठेवारी मध्ये त्यांनी सांगितलं, की "बुवा तुम्ही गुंठेवारीमधून काही पैसे इथं चलन भरा. हं, हं, त्यामधून तुमचे विकास कामं करू. आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार नाही गुंठेवारी भागामध्ये." हं, मग त्यावेळेला मी मोठमोठे गुंठेवारीचे कॅम्प लावले.
कॅम्प लावून त्या ठिकाणी लोकांकडनं गुंठेवारी भरून घेतली आणि तो जो तिथं निधी जमा झाला त्याच्यातून छोटे मोठे कामं आम्ही त्यांचे केले. परंतु माझा जो पूर्ण कार्यकाळ गेला तर त्या कार्यकाळामध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या बजेटमधून एकही रुपया आम्हाला दिला नव्हता. तर त्या टायमाला मी त्या गुंठेवारीच्या माध्यमातून तिथं विकास कामं केलेली आहे आणि पाणी प्रश्न हा आमच्या भागाचा सर्वात प्रथम पाणी प्रश्न होता. तो त्या परिसराचा पाणी प्रश्न होता. मी नगरसेवक होतो न्यायनगरचा आणि पाणी सोडलं जवळपास गजानन नगर, पुंडलिक नगर, हनुमान नगर, मातोश्री नगर, त्याच्यानंतर न्यायनगर, हुसेन कॉलनी अच्छा. अशा एवढ्या परिसराला त्या टाकीमधनं पाणी दिलं. हं, हं, हं. आपण म्हणता माझा प्रभाग, माझं व्हिजन. काय व्हिजन ठेवून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात? व्हिजन आता जो आजची परिस्थिती हं. ऍक्च्युअल परिस्थिती तिथली अशी हं. की मी सांगितलं ना पूर्वी 3 लोकांचं कुटुंब आज 10 लोकांचं झालं. हं, हं. तर त्या ठिकाणी आजही इन्फ्रास्ट्रक्चर तीच परिस्थिती आहे. हं, हं, हं. तिथे जे ड्रेनेज लाईनची छोटी लाईन होती तीच आहे रोडच्या खाली. त्याच्यानंतर पाण्याची जी लाईन आहे, जी छोटी लाईन होती हं, हं. तीच आहे. म्हणजे पॉप्युलेशन 1चे 10 झाले हं. आणि पाण्याची लाईन तेवढीच राहिली. ड्रेनेज लाईन तेवढीच राहिली. अच्छा. तर तो आज जो तिथं आजही त्या समस्या तिथं जाणवतात हं, हं. आणि आताचे जे रनिंगचे नगरसेवक होते, हं, हं. यांनी लोकांना खुश करण्यासाठी फक्त तिथं असे चोपडे रोड केले सिमेंटचे अच्छा. आणि परिस्थिती समस्या तर जमिनीच्या खाली तशीच राहिलेली. अच्छा. पाण्याची असेल, ड्रेनेजची असेल, ती समस्या तशीच आहे. आता परत ते रोड उखडावं लागणार आणि हे पाईपलाईन म्हणजे त्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने तिथं पाईपलाईन करून म्हणजे त्यांना किती पाणी लागणार, किती ड्रेनेजचं पाणी वाहून नेण्यासाठी कोणती लाईन टाकावं, कोणत्या याची पाईप टाकावं लागणार. हं. तर त्यासाठी परत रोड उखडावं लागते आणि रोड उखडत असताना हा सगळा शासनाचा पैसा असेल, महानगरपालिकेचा पैसा असेल, म्हणजे या ठिकाणी ज्याही लोकांनी कामं केले, हे कुठलाही विचार आचार न करता पूर्वी त्यांनी जर रोड करायचा असेल तर त्याआधी तिथले ड्रेनेज, हं, हं. तिथलं वॉटर लाईन हे पहिलं करावं लागत असते आणि त्यानंतर तुम्ही वरचं रोड काँक्रिटिंग करायला पाहिजे होतं. अच्छा. महिला असेल, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, यांच्यासाठी काय व्हिजन आहे किंवा यांच्यासाठी तुम्ही काय काम करणार आहात? आता जवळपास महिलांसाठी आज त्या भागामध्ये सुरक्षितता हा महत्वाचा सुरक्षितता प्रश्न खूप आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. यंग जो युवा पिढी आहे हं, हं. त्या भागामध्ये जवळपास हे नशाखोरी, मग याचं ते प्रमाण बटन जास्त. वगैरे ह्या पण खूप आहे. तर या ठिकाणी असं कोणी लक्ष घालत नाही. पूर्वी छोटा प्रभाग होता. त्या ठिकाणी आम्हाला समस्या कळायच्या, आम्ही जायचो, पळायचो हे सगळं. परंतु आज असं एवढा मोठा प्रभाग आहे, की त्या ठिकाणी तिथं लोकांना इकडचं तिकडं जाण्यासाठी अर्धा तास लागतो समजा. हां, म्हणजे एक गुन्हेगारीचं क्षेत्र म्हणून देखील तुमच्या प्रभागाकडे हां. बघितलं जातं. तर त्या म्हणजे तिथं आम्हाला त्या कोपऱ्यात काय झालं, हं. कोणी कोणाला काय केलं ते हे दुसऱ्या दिवशी कळतं. हं. म्हणजे एवढा मोठा प्रभाग झालेला आहे. हं. त्यामुळं गुन्हेगारी ही वाढलेली आहे आमच्या तिथं अच्छा. आणि ती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हं, हं. आपण त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार यापुढे. अच्छा. कोविड काळ झाला, त्यावेळेस आपण परिस्थिती बघितलीच. त्यामुळं आरोग्य आणि शिक्षण हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. तर यावरती काय व्हिजन आहे किंवा यावरती तुम्ही काय काम करणार आहात? काय प्लॅन आहे तुमचा? कोविड काळामध्ये तुम्हाला मी जे बघितलेलं आहे, ज्या आरोग्याची जी समस्या निर्माण होती. मी सभागृहात असताना माझ्या म्हणजे माझ्या वार्डामध्ये मी आरोग्य केंद्र आणलेलं होतं. अच्छा. त्यामुळं तिथले त्या ठिकाणी आम्हाला जवळच असल्या कारणाने मी हे केलेलं आहे. अच्छा. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ह्या लोकांची आज प्रत्येकाच्या आरोग्याची सुद्धा समस्या आहे तिथं. अगदीच. त्या ठिकाणी म्हणजे म ह्या लोकांचं पॉप्युलेशन वाढल्यानंतर त्या ठिकाणी ह्या समस्या जाणवणार ऑलरेडी. अगदी. कुठलीही असेल, ज्या गरजेच्या तुमच्या समस्या आहेत त्या जाणवणार त्या ठिकाणी अगदीच. आणि त्या सोडवण्यासाठीच मी आता यापुढे प्रयत्न करणार. अच्छा. आता मतदार तुम्ही सध्या प्रचार करताय. गेल्या 5 ते 6 दिवसापासून प्रभागात फिरताय. काय मतदारांचा प्रतिसाद बघायला मिळतोय? काय समस्या जाणवताय? समस्या तुम्हाला मी एक सांगतो साहेब, पाणी पूर्वी या ठिकाणी उभाटा आपलं अ, शिवसेना, हं, हं. उद्धव बाळासाहेब गटाचीच सत्ता होती. मी हं. सांगितलं ना, की गद्दारांनी चिन्ह पळवून नेल्यामुळं येस, येस. आता आम्हाला हे चिन्ह तर आमचीच सत्ता होती. हं. त्यावेळेला 2 दिवसाला पाणी यायचं. अच्छा.
2 दिवस या 3 दिवस याच्या व्यतिरिक्त आज 8 दिवसाला पाणी येतं त्या परिसराला. अच्छा. काय समस्या काय जाणवते? आता तुम्ही प्रभागात घरोघरी, गल्ली-गल्ली, डोर टू डोर त्या ठिकाणी तिथं प्रचार करताय. पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे अच्छा, पाणी. आज. अच्छा, मी म्हणतोय मी पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवला. अच्छा. परंतु मला आजही तीच समस्या जाणवली हं, हं, हं. आणि त्यासाठी मला विशेष म्हणून शिवनेरी कॉलनी असेल, बाळकृष्ण नगर असेल, त्याच्यानंतर गुरुदत्त नगर असेल, हं. या ठिकाणी सुद्धा पाणी नाहीये. त्या ठिकाणी एक सोसायटी बघितली मी, अथर्व वाटिका म्हणून. अच्छा. त्या ठिकाणी मी जाऊन प्रचारासाठी फिरत असताना हं, हं, त्या ठिकाणी टँकर येत होते हं, हं, पाण्याचे. तर मी म्हटलं इथं पाणी आहे, तर ते म्हणे आम्हाला पाणी नाहीये. हं, हं. अरे म्हणलं मग हे एवढे अपार्टमेंट, एवढे अथर्व वाटिका एवढी मोठी सोसायटी तुम्ही बनवली, इथं पाण्याची तुमच्या बिल्डरनी व्यवस्था करून नाही दिली का? नाही म्हणे पाणी नाही म्हणे आम्हाला, आम्ही टँकरनी पाणी पितो. म्हणजे अक्षरशः आजही तीच परिस्थिती मला जाणवली. माझा सगळ्यात जर पहिला जर हे राहील त्या ठिकाणी सभागृहामध्ये, हं, हं, तर त्या बाळकृष्ण नगर असेल, शिवनेरी कॉलनी असेल, हं, गुरुदत्त नगर असेल, त्या भागाचा पाणी प्रश्न हा सोडवणं आहे. हं, हं. आणि त्या भागात मुळात मी हा प्रभागातला पाणी प्रश्न मिटवणे हा माझा सर्वप्रथम हे राहणार. अच्छा. ठाकरे गटाचं नेतृत्व हे तुमच्या कामामध्ये कसं बघायला मिळणार आम्हाला? ठाकरे गटाचं नेतृत्व तुम्हाला आज मी एक सांगतो, हं. की आम्हाला बाळ कडू आहे हं, शिवसेनेचं. हं, हं. 20% राजकारण आणि 80% समाजकारण. हं. आजही मी ज्या वेळेला सभागृहामध्ये काही लोक होते माझ्यासोबत, म्हणजे आज मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. हं. परंतु सभागृहामध्ये असताना तेही नगरसेवक होते, मीही नगरसेवक होतो. हं, हं. परंतु मीही रिक्षा चालवली, त्यांनीही रिक्षा चालवलेली आहे. हं. मी आजही तुम्ही माझी कंडिशन बघत असताना मी कोणत्या लेवलला आहे, ते कोणत्या लेवलला आहे. हं. आता ते कसे गेले मला माहित नाही. परंतु आजही आम्ही मी म्हणलं ना 80% समाजकारण करणारे लोक आहे हं. आणि 20% राजकारण करतो फक्त, की ते राजकारणात राहण्यासाठी करतो. हं. म्हणजे आम्ही तुम्हाला याच्याहून दिसत असेल, हं. की आम्ही काही उद्योग दुसरे करत नाही, हं. ठेकेदाऱ्या करत नाही किंवा काही करत नाही. त्यामुळं तुम्हाला मी एक सांगतो, आपलं बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचं आजही तुम्हाला मी एक सांगतो, त्या ठिकाणी जनता त्याच ठिकाणी आहे. हं, जनता त्यांनाच चाहती. अच्छा. बरं का. तुम्हाला मी एक सांगतो, संभाजीनगरची जनता आजही त्यांना चाहती. हं. आता हे फक्त आता पैशाचे लोक लोभ देतात. हं, हं. पैशाने खरेदी करतात, खरं. भानगडी करतात. हं. परंतु जो मूळ शिवसैनिक असेल, हं, मूळ मतदार असेल, हं, हं. हा कधीच बाजूला जात नाही. पैशामुळं थोडं आहेच हं, राजकारण चालू. हां. अगदी. जर विरोधकांवरती प्रश्न उपस्थित करायचा झाला, तर तो काय प्रश्न उपस्थित कराल? किंवा तुमची जी लढत आहे, ही लढत कोणासोबत असणार आहे? माझी लढत आता त्या ठिकाणी जवळपास आता युती कोणाचीच नाहीये. हं, अगदी. त्यामुळं मला मुख्य जे पक्ष आहे माझ्यासमोर, तर शिंदे गट आहे. हं, हं. त्याच्यानंतर बीजेपी आहे हं. आणि मी उद्धव ठाकरे गटाचा मी आहे. हं, हं. तर मला आता या दोघांमध्ये मी आज 35 वर्ष 40 वर्षापासून त्या भागाचा स्थानिक रहिवासी आहे. मला तिथल्या एक माणसाची अशी समस्या असेल काय, त्याच्या घरात काय असतं चालू असतं, मला तेवढं सुद्धा माहिती आहे. म्हणजे त्यांच्या इथपर्यंत मी त्या हं. जाणीव असलेला त्या भागातला नागरिक आहे. एक काम करणारा नगरसेवक म्हणून तुमच्याकडे मतदारांनी आणि तुमच्या प्रभागातल्या लोकांनी कसं बघायला? काम करणारा नगरसेवक म्हणून तुम्ही जर बघितलं असेल, जर ह्या भागातलं जर मी हे माझे बोललेले शब्दामध्ये जर एकही खोटं निघालं, हं, हं. मी जे बोलतोय हं, हं. त्याच्यामध्ये एकही खोटं जर निघालं, हं. तर तुम्हाला मी एक सांगतो, कुठलीही शिक्षा तुम्ही करू शकता. हं. कारण की मी केलं आधी, ते नक्की. सांगतोय हं. आणि त्याच्यानंतर मला त्या भागामध्ये कोणती समस्या जाणवणार आहे आणि ती आद्यक्रमाने मला त्या सभागृहामध्ये कशी सोडवता येईल, अच्छा. हे मी करणार आहे. तर अच्छा. मी ते काय सांगतोय, की त्याच्यामुळं मला त्या भागामध्ये नागरिक हे मला निवडून देतील. कारण की नागरिकांना माहिती आहे, हं. यांना एक खेड्यासारखा वार्ड हा आज तिथं शहरासारखं हां, डेव्हलपमेंट केलेली आहे. हां, डेव्हलपमेंट केली आणि त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहे, त्यांच्या अंतःकरणातलं दुःख काय, हं, हे त्याला कळतं. हं, हं. तुम्हाला मी एक सांगतो, हं. तोच नगरसेवक होऊ शकतो, हं. अन्यथा कोणी होऊ शकत नाही. आता जर नागरिकांना किंवा मतदारांना एक ठोस आश्वासन द्यायचं झालं, तर ते आश्वासन काय असेल? मी त्या आश्वासन माझं ठोस असं असेल, हं. की त्या भागामध्ये
मला जाणवत की पूर्वीची जी समस्या आजही पाण्याची आहे ती पहिली सर्वप्रथम सोडवली जाईल. पाण्याशिवाय कुठलंच काही होत नसतं. अच्छा. पहिलं पाणी सोडलं होतं माझ्या त्या पिरियडला, तर त्या ठिकाणी एवढी डेव्हलपमेंट झाली. आज त्याच्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर तो परिसर म्हणजे 5चे 10 लोक आणि 10चे 20 लोक घरातले कुटुंब वाढलं. बिल्डिंगाची एक 20 बाय 30चं घर होतं. त्याच्यावर आज त्या परिसरामध्ये येऊन बघा. तुम्हाला 2 माळी, 3 माळी बिल्डिंग बनलेल्या दिसतात. आमचा हे झालेलं. परंतु आजही तिथं मग पॉप्युलेशन वाढल्यामुळं पाण्याची समस्या परत वाढली. म्हणजे पाणी हा सर्वप्रथम जीवनाचा अविभाज्य महत्वाचा अंग आहे तिथला. हं. तर तो आम्हाला ती समस्या पहिली सोडवणं आहे. हं. दुसरी त्या ठिकाणी ड्रेनेज. आता तुम्हाला मी एक सांगतो, पॉप्युलेशन वाढल्यामुळं तिथं ड्रेनेज चोकअप व्हायला लागले. हं, हं. तर त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन बदलणं आहे. आता तिथं मध्यंतरी जे 10 वर्षाच्या काळामध्ये जे नगरसेवक झाले, हं, हं. त्यांनी फक्त चोपडं काम केलेलं आहे. अच्छा. दुसरं काही नाही केलेलं. अच्छा. हां. जर तुम्ही नगरसेवक झालात, तर पहिल्या 100 दिवसाचं काय काम असणार आहे? माझं पहिले 100 मला तुम्हाला मी एक सांगतो, इकडे ऐकून घ्या. माझं पहिले 100 दिवसाचं काम अगदी क्रमाप्रमाणे असणार आहे. हं, हं. 1 to 10 याप्रमाणे राहील. अच्छा. त्यामुळं मी तुम्हाला आज मी काम सांगू शकत नाही, पण 1 to 10 आद्यक्रमाने राहील. हं, हं. आपण बघितलं की प्रभाग 22 मध्ये इतरही पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं किंवा तुम्हालाच का पसंती द्यावी? मी माझ्या कामाच्या याच्यावर मतदान मागू लागलो. हं. मी काही केलंय तुमच्यासाठी त्याच्यावर मतदान मागू लागलो. मी काही हे म्हणत नाही, मी काही नवीन कुणीकडून आलेलो आहे आणि मी तिथे येऊन माझ्या आज स्वार्थासाठी मी तुम्हाला तुमचे हात पडतोय, पाय पडतोय. नाही. मी पूर्वीपासून तिथं राहतोय. हं. रोडला माझं घर आहे. त्या पुंडलिक नगरच्या मेन रोडला घर आहे. मला प्रत्येक समस्याची जाण आहे. प्रत्येक तिथनं येत असताना कोणाला गाडी अडचण आली, तर मला पहिली समजते त्या ठिकाणी. कारण की मी मेन रोडला असल्या कारणाने मला समस्याची पूर्ण जाण आहे तिथं आणि मी ते यापूर्वी हं. केलेलं आहे. हं. त्यामुळं मला निवडून द्यावं असं मला वाटतं. प्रभाग 22 चा चेहरा म्हणून प्रभाग 22 मधील मतदारांनी, नागरिकांनी तुमच्याकडेच का बघावं? म्हणजे तुम्हालाच का बघावं? जर चेहरा बदलायचा असेल, हं. तर तुम्हीच नगरसेवक व्हावं. असं का? आता साहेब तुम्हाला मी एक सांगतो. आता पब्लिक मी काय सांगितलं, की आम्हालाच का निवडून द्यावा? हं. त्या परिसरामध्ये शिवसेनेने हं, हं. या शहराची जेव्हा स्थलांतरित झाली, हं, हं. दंगली घडल्या हं. आणि जो पब्लिक स्थलांतर झाली या भागामध्ये, अच्छा. तर शिवसेनेनीच या पूर्ण परिसराला सांभाळलेलं आहे. त्यांना मदतीचा हात दिलेला आहे आणि ती मुळात शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्या पूर्वी आता उद्धवसाहेब ची शिवसेना म्हणतात. परंतु आम्ही त्या मूळ शिवसेना मी म्हणलं ना, बाल शिवसैनिक म्हणून मी काम करतो. हं. तर त्या टायमाला या भागामध्ये गुंठेवारी भाग आहे हा पूर्ण. तिथलं कुठलीही सुविधा नाही. एक सुविधा खैरे साहेब त्या टायमाला मला वाटतं खैरे साहेबांनी पण त्या भागाला परिसराला खूप मदत केलेली. अच्छा. कारण की खैरे साहेब नेहमी आमदार होते 95 ला. त्याच्यानंतर खासदार असताना त्या भागाला जवळपास डेव्हलपमेंटसाठी त्यांनी निधी हे दिला. ते त्यांनी बरेचसं काम केलं. तो परिसरच शिवसेनेने बसवलेला आहे अच्छा. मुळातच. हं. तो पूर्ण परिसर जे आहे ना, पहिल्यापासून 1 to 10 आतापर्यंत त्या तिथली कुठलंही सुख-दुःख असेल, अच्छा. ते शिवसेनेनेच तिथलं केलेलं आहे. आता हे नवीन निवड झाली. आम्हालाच आता कसं तरी वाटतंय. कारण की आम्ही आजपर्यंत आम्हाला दुसरी निशाणी सुद्धा शिवली नाही. या 2च निशाण्या आहे आम्हाला. ही पहिली पण आमच्याकडेच होती आणि आता मध्यंतरी आमच्याकडे धनुष्यबाण होतं. ते गेलं आता. आम्ही या निशाणीवर हे आम्हाला याच्यातून विजय मिळालेला आहे. पहिला विजय मिळालेला आहे. परत विजय आम्हाला याच्यावरच मिळणार. खरं तर येत्या 15 जानेवारीला मतदान आहे. तुमच्या प्रभाग 22 मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी प्रभाग 22 मध्ये सर्व नागरिकांना विनंती करतो, की प्रभाग 22 मध्ये या भागाचा संपूर्ण विकास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेनेने केलेला आहे. मी आव्हान एवढंच यासाठी करू इच्छितो, आम्ही पूर्वी जर या भागामध्ये काही तुमच्यासाठी कामं केली असतील, तुम्हाला ते जाणीव असेल, तर आम्हाला या भागामध्ये तुम्ही मतदान करा, एवढंच मी आपल्याला विनंती करतो.
धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. माझा प्रभाग, माझं व्हिजन याबद्दल तुमचं व्हिजन मतदारांना सांगितलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. खरं तर आपण बघितलं प्रभाग क्रमांक 22 मध्ये पाण्याचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यावरतीच आता हे सगळं राजकारण चालणार आहे. खरं तर माझा प्रभाग आणि यांचं व्हिजन नेमकं काय होतं, हे आपण जाणून घेतलंय. आता माझा प्रभाग, माझं व्हिजन प्रभाग क्रमांक 22 मध्ये नेमकं काय होतं, हे तिथल्या मतदारांना बघणं येत्या 15 आणि 16 तारखेला महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.